सज सवर कर रहा करो, अच्छी लगती हो। झुमके बालियां बाजे पहना करो, अच्छी लगती हो। मुस्कुराते लब हैं तुम्हारे खुशबू भरे गुलाब जैसे, उनसे हर वक्त महका करो, अच्छी लगती हो। कोयल को जेब नहीं देता यूं खामोश रहना, तुम कुछ न कुछ कहा करो, अच्छी लगती हो। हाय नमस्कार मैत्रिणींनो, सध्या लग्न समारंभांचे दिवस सुरू झालेले आहेत, म्हणजेच सजण्या सवरण्याचे दिवस आलेले आहेत आणि प्रत्येक स्त्रीला हक्क आहे छान दिसण्याचा, छान राहण्याचा। स्त्री ही कुठल्याही वयाची असली ना तरी मनातून तिला आपण छान दिसावं असंच वाटत असतं, पण कधी कधी काय होतं की मेकअप विषयी एवढी माहिती नसते किंवा कधी कधी उगाचच असं वाटतं की या वयामध्ये आपल्याला या गोष्टी सूट होणार नाहीत, म्हणून आपण त्या करायच्या टाळतो। आणि मेकअप प्रॉडक्ट सुद्धा खूप महाग असतात किंवा पार्लरला जाऊन मेकअप करणं आपल्याला शक्य होत नाही। मग अशा वेळेला काय करायचं, तर आज मी तुमच्याशी फक्त 4 मेकअप प्रॉडक्ट वापरून एक सुंदर असा क्लासी मेकअप कसा करायचा हे शेअर करणार आहे। तर रिसेंटली माझ्या मावस बहिणीचा साखरपुडा होता, तर त्यासाठी मी तयार झालेली, तर तोच मेकअप मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बघा, आपण जशा असतो ना तशाच खूप छान असतो, फक्त थोडीफार मेहनत आपण करायची असते की आपला लुक अजून कसा चांगला करता येईल त्यासाठी। आणि जेव्हा आपण असे छान प्रेझेंटेबल राहतो ना तेव्हा आपसुकच एक कॉन्फिडंट आपल्यामध्ये येतो। त्यामुळं हलकासा मेकअप करायला काही हरकत नाही आणि ते करणं फारसं अवघड सुद्धा नाही। तर इथं बघा, हे 4 ते 5 प्रॉडक्ट आहेत की ज्यांनी आपण आपला मेकअप करू शकतो सुंदर असा। तर इथं हे मॉइश्चरायझर आहे, लॅक्मेचं काजळ आहे, लॅक्मेची सीसी क्रीम आहे, लिपस्टिक आहे ममाअर्थची, 2 लिपस्टिकच्या ह्या माझ्याकडे शेड आहेत, 3 आहेत ॲक्च्युली, तर त्यातली कुठली आपल्याला सूट होते ती बघायची। त्याच्यानंतर हे सनस्क्रीन आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि यातले काही प्रॉडक्ट तर आपल्याकडे असतात सुद्धा। तर हेच थोडेसे प्रॉडक्ट वापरून आपण असा छानसा मेकअप करणार आहोत। तर आधी ही साडी मी त्या दिवशी नेसलेली, तर मी आधी साडी नेसून तयार झालेली आहे, त्याच्यानंतर आपण मेकअप करायला घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी आपण ना मॉइश्चरायझर लावायचं आहे, कारण मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं असतं। मी नेहमीच सांगते, दररोज अंघोळ केल्यानंतर पहिलं मॉइश्चरायझर लावायचं असतं, तसंच कोणताही मेकअप करायच्या आधी मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे आपली जी स्किन आहे ना ती हायड्रेटेड सुद्धा राहते आणि मॉइश्चरायझरमुळे ना ती स्किन आहे ती लॉक होते, म्हणजे वरून आपण कितीही मेकअप केला ना तरी तो आपल्या त्वचेमध्ये आतमध्ये जात नाही। तर याआधी मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरत होते, पण सध्या मी हे लॅक्मेचं जे पीच मिल्क आहे ना तर ते सुद्धा खूप छान मॉइश्चरायझर आहे। आणि माझी ड्राय स्किन आहे, तर ड्राय स्किन असल्यानंतर मॉइश्चरायझर तर मस्ट आहे। तर आधी कसलीही स्किन असेल, ऑइली असेल किंवा ड्राय असेल, तर मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे। तर व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेतल्यानंतर इथं मी सीसी क्रीम घेतलेली आहे, छोटीशीच, ही एक 9 ग्रॅम एवढी ही क्रीम आहे आणि ही 99 रुपयांना मिळते आणि याच्यातला माझा कलर आहे बेज, 1 नंबर अशी शेड आहे। तर ही जी सीसी क्रीम आहे ना ती आपण अशी डॉट डॉट मध्ये सगळ्या चेहऱ्याला लावून घ्यायची। आपल्या डाव्या हाताच्या मागच्या बाजूला अशी काढून घ्यायची क्रीम, म्हणजे ती आपल्याला व्यवस्थित लावता येते। तर ही बघा अशी लावलेली आहे ना, तर ती कुठल्याही ब्लेंडरने वगैरे आपल्याला ब्लेंड करायची नाही, तर हातानेच आपण ती व्यवस्थित ब्लेंड करणार आहोत। तर आधी अशी डॅब 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 करून अशी थापूनच घ्यायची अक्षरशः चेहऱ्यावरती, ती व्यवस्थित मसाज नाही करायचंय आणि त्याच्यानंतर मग ती व्यवस्थित सगळीकडे हातानेच लावून घ्यायची। तर चेहऱ्याबरोबरच ती गळ्याला, मानेला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायची, म्हणजे मग सगळीकडचा जो कलर आहे ना तो एकसारखा दिसतो। आणि ही सीसी क्रीम आपल्याला छान असं कव्हरेज देते, म्हणजे चेहऱ्यावर जर काही कुठे छोटे छोटे डाग वगैरे असतील ना तर ते लपून स्किन अशी इव्हन दिसते। तर याच्या आधी तुम्ही प्रायमर सुद्धा लावू शकता, पण मला काही त्याची तशी गरज वाटत नाही प्रायमर लावायची। तर ही सीसी क्रीम अशी छान अशी सगळीकडे लावून झाल्यानंतर त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावायची। ही सीसी क्रीम म्हणजे फाउंडेशन सारखीच आहे, तर वरून जेव्हा आपण कॉम्पॅक्ट पावडर लावतो ना तर ती व्यवस्थित सेट होते, म्हणजे घाम वगैरे आला ना तरी ती अशी व्यवस्थित राहते। आणि कॉम्पॅक्ट पावडर सुद्धा व्यवस्थित आपल्याला कव्हरेज देतं, म्हणजे जर तुम्हाला फक्त कुठे बाहेर जाऊन यायचं असेल तर फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावली तरी चालते, पण जेव्हा काही असे समारंभ वगैरे असतात ना तर तेव्हा आपल्याला छान असं तयार व्हायचं असेल तर सीसी क्रीम यूज करायची। त्याच्यानंतर आता लिपस्टिक लावायची आहे, तर मी इथं ममाअर्थची थोडीशी डार्क अशी शेड आहे ती घेतलेली आहे। ही थोडीशी डार्क शेड आहे, ती मला सूट होते। खरं तर ममाअर्थची दुसरी जी आहे ना एव्होकाडो व्हिटॅमिन ई युक्त आहे, तर तिने ना छान असे आपले लिप आहे ते मॉइश्चराइज राहतात, ही जी लिपस्टिक लावलेली आहे त्याच्यापेक्षा। पण हिचा लुक छान येतो। तर याच्यानंतर आपण काजळ लावायचंय, तर मी इथं लॅक्मेचंच काजळ लावतीये। तर काजळ जर तुम्हाला आवडत नसेल किंवा सूट होत नसेल तर लावू नका, पण मला आवडतं आणि दिसतं सुद्धा खूप छान।
छान काजळ लावल्यानंतर आपले डोळे आहेत ना असे छान असे बोलके वाटतात असं मला वाटतं. त्यामुळं मला आवडतं काजळ लावायला. आता इथं आपला मेकअप तर करून झालाय. फक्त आयब्रोज आहेत ना ते थोडासा हा जो ब्रश असतो ना त्याने सेट करून घ्यायचे. तुम्ही आयब्रो पेन्सिल सुद्धा वापरू शकता. जर तुमचे आयब्रोजचा कलर असेल तो डार्क नसेल ना तर आयब्रो पेन्सिल वापरू शकता. पण माझे आयब्रोज पहिल्याच डार्क आहेत त्यामुळे मी फक्त थोड्याशा सेट करते आणि त्याच्यानंतर या साडीवर सूट होईल अशी एक टिकली मी लावलेली आहे. तर साखरपुड्यासारख्या प्रोग्रामला काठाची किंवा वर्कची दोन्ही साड्या सूट होतात. त्याच्यानंतर तुम्हाला हेअरस्टाईल काय करायची आहे, जर चांगली येत असेल तर तुम्ही करू शकता. पण मी आज वर्कची साडी नेसलेली आहे तर मी याच्यावरती केस असे मोकळे सोडणार आहे. आणि असंही ना नेहमी प्रोग्राममध्ये माझे केस असे बांधलेलेच असतात त्यामुळे एकच एक लुक असा क्रिएट होतो. त्याच्यामुळे मी यावेळेला ठरवलेलं की केस मोकळेच सोडायचे. थोडासा आपला वेगळा लुक असला ना की आपल्याला सुद्धा खूप छान असं फ्रेश वाटतं. इतरांसाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी, आपल्या स्वतःला फ्रेश वाटण्यासाठी आपण थोडासा मेकअप करून थोडंसं प्रेझेंटेबल असं राहायला हवं असं मला वाटतं. आणि या साडीवरती मी काळ्या मण्यांचं प्लेन असं जे मोठं मंगळसूत्र असतं ते घातलंय कारण ते त्याच्यावरती असं छान असं उठून दिसतं. आणि हे छोटंसं असा नेकलेस आहे तो मी फ्लिपकार्टवरून मागवलेला. अगदी आदल्या दिवशीच तो आलेला आहे आणि अगदी नाजूकसा असा मला हवा होता. आणि या साडीला तो किती सुंदर असं सूट झालेला आहे बघा. फक्त 250 रुपयांचा आहे. क्वालिटी ओके आहे. दिसायला खूपच छान दिसतोय. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यानंतर याच्यावरती मी मॅचिंग अशा बांगड्या घातल्या आणि माझ्याकडे एक पर्स होती माझ्या मावशीने दिलेली गिफ्ट मला तर ती मी ह्याच्यावरती घेतलेली आहे. इथं बघा हॉलमध्ये लाईट छान येते तर इथं मी तुम्हाला दाखवते की कशी मी तयार झालेली आहे. तर तयार झाल्यानंतर बाहेर जाताना थोडंसं परफ्यूम असेल ना तर थोडंसं आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. तसं तर मला फारसे परफ्यूम लावायला आवडत नाही. मी रेग्युलर वापरत नाही. पण कधीतरी प्रोग्रामला वगैरे जाताना चांगलं वाटतं. तर असा हा आजचा माझा लूक आहे. मला स्वतःला तर तो खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो तुम्ही कुठल्याही वयाच्या असा, 30च्या असा, 40च्या असा किंवा 50च्या असा आणि गृहिणी जरी असाल माझ्यासारख्या तरी सुद्धा आपण छान असं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी तरी असं छान तयार व्हायला पाहिजे. आणि जेव्हा आपण असे छान तयार होतो ना तेव्हा आपल्याला स्वतःलाच खूप फ्रेश वाटतं. तर नेहमीच्याच त्याच कंटाळवाण्या रुटीन मधून कधीतरी काय हरकत आहे असं छानसं तयार व्हायला. आणि तयार व्हा, आनंदी राहा, खळखळून हसा, स्वतःही आनंदी राहा आणि इतरांना सुद्धा आनंद द्या. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील का हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.